घरच्या घरी मावा बनवून आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा, मऊ आणि स्वादिष्ट रवा मावा केक, तोही मैदा न वापरता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कप गरा घेतलेला आहे आणि 1 कप साखर टाकलेली आहे। याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये तेल अर्धा कप, 2/3 कप दही, 1 कप दूध, 1 चमचा वेलची पावडर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये गरा आणि साखर याची पावडर मिक्स करून याला 30 ते 35 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। यानंतर आपण मावा बनवायला घेणार आहोत। एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप टाकून मिल्क पावडर 1 कप, अर्धा कप दूध हे आधीच व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर गॅसवर ठेवायचं आहे। गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवूनच याला हलवत राहायचं आहे, तरच हा मावा व्यवस्थित होईल, नाहीतर खूप गुठळ्या होतील। यामध्ये मी इसेन्स 1-2 थेंब टाकले आणि मावा टाकलेला आहे। हा नीट मिक्स नाही झाला तर तुम्ही मिक्सरमध्ये मिक्स करू शकता। यानंतर मी बेकिंग पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून टाकले, दूध टाकले थोडंसं फर्मेंट होण्यासाठी। जर बॅटर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध टाकू शकता। माझा केक जवळजवळ 1 किलोपर्यंत तयार झालेला। तुम्हाला अर्धा किलो करायचा असेल तर सर्व प्रमाण याच्या निम्मं घ्यायचं, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच। याला मी 40 ते 45 मिनिटं ठेवल्यानंतर हा केक तयार झालेला आहे। कसा वाटला केक कमेंट करून नक्की सांगा।